रायगडमधल्या अलिबागमधून महत्त्वाची आहे। अलिबागमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे। या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 19 जण जखमी झालेले आहेत। यातल्या 10 गंभीर जखमींना मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार विनोद किरळकर यांनी दिली आहे। आग लागली त्यावेळी फटाक्यांच्या कारखान्यात 60 कामगार होते, मात्र सुदैवाने इतर जण आगीपासून बचावलेत। कारखान्यात स्फोट झाला आणि ही आग लागली। कारखान्यातल्या दारू गोळ्यामध्ये ही आग आणखी भडकली। अलिबागमधली ही महत्त्वाची बातमी आहे। अलिबागमधल्या फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली, यामध्ये 19 जण गंभीर जखमी आहेत। त्यापैकी 10 गंभीर जखमींना मुंबईला हलवण्यात आलेले आहे। 9 जणांचा यात होरपळून मृत्यू झाला। खरं म्हणजे आग लागली तेव्हा 60 कामगार होते या अलिबागच्या या कारखान्यामध्ये, मात्र सुदैवानं त्यांना फारसं काही झालं नाहीये। मात्र 9 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। या आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। दरम्यान या घटनेनंतर पुन्हा एकदा एक प्रश्न उपस्थित होतोय आणि तो म्हणजे कारखान्याचे फटाके काहीसे असुरक्षितच आहेत। फटाक्यांसारख्या ज्या ठिकाणी दारुगोळ्याचं काम खरं म्हणजे चालतं त्या ठिकाणी योग्य अशी सुरक्षा यंत्रणा उपाययोजना असणं बंधनकारक असतं। मात्र नेमकं काय घडलेलं आहे, फटाक्यांच्या दारूमुळे ही आग भडकलेली आहे। ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजलेलं नाही। मात्र फटाक्यांच्या कारखान्यातली ही भीषण आग आणि त्यानंतरची ही चित्र आपण पाहतो आहोत। या आगीमध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। दरम्यान तहसीलदार विनोद किरळकर यांनी झी24 तासशी बोलताना काय नेमकी माहिती दिली होती, ऐकूया। आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे तर 19 जण जखमी आहेत। त्यातल्या 10 गंभीर जखमींना मुंबईतल्या जे रुग्णालयात हलवण्याची माहिती किरळकर यांनी दिली होती। त्यांनी काय माहिती दिली, ऐकूया। 14 जखमींना आता सिव्हिल हॉस्पिटल अलिबागला हलवण्यात आले होते सुरुवातीला। त्यापैकी 10 गंभीर जखमी आहेत, त्यांना जेजेला पाठवण्याची तयारी सुरू आहे आणि उर्वरित जे 4 किरकोळ जखमी आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग इथंच ट्रीटमेंट दिली जाते। आगीचं नेमकं कारण अजूनही कळलेलं नाही। दुपारी 2:15च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला होता आणि त्या आवाजामुळे बातमी आम्हाला कळाली आणि सर्व इथे मदतीला आलो। नेमकं कारण अजून नाही कळलं। त्या कारखान्याची अद्यापर्यंत एकही तक्रार नव्हती किंवा तिथे प्राथमिक स्वरूपाच्या ज्या फायर सेफ्टी उपाययोजना असतात त्या त्यांच्याकडे उपलब्ध होत्या, परंतु स्फोट इतका मोठा होता आणि आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागली दारुगोळ्यामुळे की त्या प्राथमिक स्वरूपाच्या ज्या उपाययोजना होत्या त्या काही कामी आल्या नाहीत। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।